रात्रीचे 11 वाजले होते. शहर झोपायला लागलं होतं. रस्त्यावरची गर्दी कमी झाली होती, पण मनातली गर्दी मात्र वाढत चालली होती. शरद खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत होता. खाली रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी त्याला कुठेतरी घेऊनच जात होती. आठवणीत. त्याच्या हातात जुनी डायरी होती. पान पिवळी पडलेली, कोपरे वाकलेले. त्या डायरीत शब्द होते, पण ते शब्द नव्हते. ती होती भावना. आणि प्रत्येक भावनेत एकच नाव लपलेलं होतं, सावी. सावी आणि शरद यांची ओळख कुठेही खास ठिकाणी झाली नव्हती. ना कॉलेजच्या पहिल्या दिवशी, ना एखाद्या सिनेमागृहात. ती ओळख झाली होती एका साध्या, कंटाळवाण्या ऑफिसमध्ये. सकाळी 9 ते संध्याकाळी 6. तीच खुर्ची, तोच संगणक आणि तीच फाईल्स. सावी बोलायला फारशी नव्हती. ती काम करताना पूर्णपणे कामात बुडून जायची. शरद मात्र वेगळा होता. तो आजूबाजूला सगळं पाहायचा. लोक, आवाज, शांतता. आणि त्याच शांततेत त्याने सावीला पहिल्यांदा खरं पाहिलं. ती हसत नव्हती फार, पण जेव्हा हसायची तेव्हा समोरच्याला थांबायला भाग पाडायची. शरदला तेच हसू आवडायचं. तो मुद्दाम काहीतरी विनोद करायचा, फक्त तिच्या चेहऱ्यावर ते क्षणिक हसू पाहण्यासाठी. दिवस जात होते. संवाद वाढत होता. आधी कामापुरतं, मग चहापुरतं आणि मग हळूहळू आयुष्यापुरतं. सावी आपल्या आईबद्दल बोलायचे. वडील लहानपणीच गेलेले. जबाबदाऱ्या लवकर आल्या होत्या. त्यामुळे ती लवकर मोठी झाली होती. स्वप्न होती, पण ती जपून ठेवलेली. शरद वेगळा होता. त्याचं आयुष्य थोडं मोकळं होतं. स्वप्न मोठी होती, पण थोडी विस्कळीत. तो बोलायचा, सावी ऐकायची. आणि कधीकधी नुसती ऐकणं हे सर्वात मोठं प्रेम असतं, हे त्याला तिच्यामुळं कळलं. महिने गेले. नातं बदललं, पण नाव मिळालं नाही. दोघांनाही वाटायचं, हे नाव दिलं तर कदाचित तुटेल. नाव न दिलेलं नातं सुरक्षित वाटत होतं. एक दिवस सावीने सांगितलं, माझं लग्न बघायला सुरुवात केली आहे. तो दिवस शरद कधीच विसरणार नाही. त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. फक्त बरं एवढंच म्हणाला. पण त्या एका शब्दात त्याचं सगळं आयुष्य कोसळलं. त्यानंतर सावी तशीच होती, शांत, समजूतदार. पण शरद बदलला. तो कमी बोलू लागला. काही प्रेम व्यक्त न झाली तरी ते आतून ओरडत असतात. लग्न ठरलं. ऑफिसमधला शेवटचा दिवस आला. सावीने निरोप घेतला. काळजी घे, ती म्हणाली. शरद हसला. पण त्या हसण्यात शेवट होता. वर्षे गेली. सावी आयुष्यात पुढे गेली. संसार, जबाबदाऱ्या. सुखी होती का हा प्रश्न शरदने कधीच विचारला नाही. कारण काही प्रश्नांची उत्तरं ऐकण्याची तयारी नसते. आज इतक्या वर्षानंतर ती डायरी हातात धरून उभा असलेला शरद स्वतःलाच विचारत होता, जर त्या दिवशी बोललो असतो तर. पण आयुष्य जर वर चालत नाही. खिडकीबाहेर पाऊस सुरू झाला. थेंब हळूहळू पडत होते, अगदी त्या आठवणींसारखे. प्रेम कधी संपत नाही, फक्त ते बोलायची वेळ निघून जाते.